नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील शेतकरी मित्रांनो, कांद्याचे लिलाव राहणार बंद. कशामुळे मार्केट बंद राहणार आहे, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट. पुढील काही दिवसामध्ये या ठिकाणी बाजार समिती बाजार लिलाव बंद होणार आहे, काय त्या संदर्भातील बातमी. संपूर्ण बातमी अपडेट लाईव्ह घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीन होऊ शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. पुढील आठवड्यात लिलाव 3 दिवस पुढील आठवड्यात 3 दिवस कांदा लिलाव राहणार बंद. काय महत्त्वाचे अपडेट बघू शकता. सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहे. जरी भाव कमी असला तरी अनेकदा कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत त्यामुळे कांद्याची चांगली आवक होत आहे. परंतु आता सलग 3 दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. कारण मार्च एंड अर्थात सन 2024-25 या आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकेचे व्यवहार बंद राहणार आहे. त्यामुळे नेप्ती उपबाजार समिती कांदा मार्केट येथील दिनांक 29 आणि 31 रोजीचे व्यवहार व कांदा लिलाव बंद राहणार आहे. दिनांक 1 एप्रिलपासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. याबाबत अहमदनगर भाजीपाला फळावळ आडते असोसिएशन कांदा बाजार या ठिकाणी समिती तसेच जिल्हा हमाल पंचायत अखेर असल्याचं बँका बंद राहणार आहे. त्यामुळे कांदा लिलाव व्यवहार अडचण येणार असल्याने तसेच इतर राज्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच ही महत्त्वाची सूचना आहे. त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 31 मार्च रोजी कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. धन्यवाद. धन्यवाद.